हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी अनुपमा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो। आज आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत चाटे निवासी कोचिंग संकुल या विषयावर आणि ही चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सरांना। या विषयाकडे वळण्यापूर्वी मी सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। सर, स्वागत तुमचं या विशेष शो मध्ये। नमस्कार। आणि या थोडक्यात सरांची ओळख करून देते। खरं तर चाटे सरांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतोच, मात्र चाटे कोचिंग क्लासेसचे ते संचालक आहेत। 1998 मध्ये त्यांनी चाटे कोचिंग क्लासेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले। चाटे सर 1981 च्या 10वी बोर्डच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये तिसरे आले होते। चाटे कोचिंग क्लासेसमधून चाटे सरांच्या हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत 10वी 12वी मेडिकल सीईटी, इंजिनिअरिंग सीईटी, एआयपीएमटी, जेईई मेन्स अँड ॲडव्हान्स या परीक्षांमध्ये चमकदार यश मिळवलेले आहे। चाटे शिक्षण समूहामध्ये आता चाटे कोचिंग क्लासेस सोबत चाटे पब्लिकेशन्स, चाटे स्कूल्स, चाटे ज्युनियर कॉलेजेस, चाटे किड्स आणि निवासी कोचिंग संकुलांचा सुद्धा समावेश आहे। शिक्षणाबरोबरच चाटे सरांनी मराठी चित्रपट क्षेत्रात सुद्धा भरीव योगदान दिलेलं आहे। बिनधास्त, चिमणी पाखरं, घरट्यासाठी सारं काही आणि गोष्ट छोटी डोंगराएवढी हे चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत। तेव्हा आज चाटे सर आपल्याबरोबर निवासी कोचिंग संकुलाविषयी चर्चा करणार आहेत, माहिती देणार आहेत। तसंच सध्या जी नीटची परीक्षा आहे तो चाटे निवासी संकुलाविषयी आहे। तर आम्हाला थोडक्यात माहिती द्या की कुठे कुठे ही संकुलं आहेत आणि कधीपासून ही निवासी संकुलं सुरू झाली? चाटे निवासी कोचिंग संकुलांची स्थापना 10-12 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलेली आहे। अच्छा। आणि औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि ठाणे या 4 ठिकाणी चाटे निवासी कोचिंग संकुलं कार्यरत आहेत। अच्छा, बरं। आणि मग त्यांच्याविषयी आणखी काय वैशिष्ट्य आपण काय सांगू शकतो? चाटे निवासी कोचिंग संकुलाचं वैशिष्ट्य असं की ही फक्त रेसिडेन्सवर महत्त्व नाहीये इथं, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा एक मिनिट कसा वापरला जाईल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि अकॅडमिकली अभ्यासावर मुलांचं लक्ष कसं हे पुरवता येईल आणि मुलांना जे काही त्यांचं ध्येय आहे, स्वप्न आहे, ही साकार करण्यासाठी त्यांचा वेळ वाया जाऊ नये या दृष्टीनं आम्ही काळजी घेतो। आणि विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी घरी मिळू शकत नाहीत, म्हणजे घरी जरी असलं, विद्यार्थी समजा घरी राहत असेल तर त्याला कॉलेजला जावंच लागतं, मग घरी येऊन कॉलेजला जाणं, कॉलेजवरून घरी येणं, नंतर क्लास लावावाच लागतो, मग पुन्हा घरी येऊन क्लासला जाणं, क्लासवरून परत येणं, ह्या गोष्टीमध्ये वेळ वाया जातो आणि दगदग फार होते आणि विद्यार्थ्यांना पुन्हा वेळेवर जेवण होत नाही। बरोबर। दुपारचं जेवण वेळेवर नाही, सकाळचा नाश्ता बरोबर नाही, संध्याकाळचं जेवण बरोबर नाही आणि त्या गोष्टीमुळे बहुतेक मुलं एकतर अंडरवेट होतात किंवा ओव्हरवेट होतात। करेक्ट वेट फार कमी मुलांचं असतं आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांची दररोज 6-6.5 तास झोप झाली पाहिजे। त्याच्यापेक्षा जास्त झोप नको, त्याच्यापेक्षा कमी झोप नको। नंतर विद्यार्थ्यांचा नाश्ता वेळेवर झाला पाहिजे, दुपारचं जेवण वेळेवर झालं पाहिजे, संध्याकाळचं जेवण वेळेवर झालं पाहिजे। मुलांनी दररोज फळं खाल्ली पाहिजेत, मुलांना दररोज फळांचा ज्यूस मिळाला पाहिजे, दूध प्यायला मिळालं पाहिजे, ताक मिळालं पाहिजे। ह्याच्या गोष्टी शरीरासाठी आवश्यक आहेत। ह्या घरी याच्यावर लक्ष असतंच असं नाही, काही पालक फार काळजी घेतात, त्यात काही वाद नाही, पण सगळ्यांना हे होत नाही। आणि विशेष करून जर आई वडील नोकरी करत असतील, दोघे नोकरीला असतील, तर मग मुलाच्या ह्या गरजा पूर्ण होत नाहीत। मग मुलगा भूक लागेल तसा जेवेल, भूक लागेल तसं त्याचं शेड्यूल, त्याच्यामुळं आळस पण त्याला फार लवकर येतो। आणि ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही जी चाटे निवासी कोचिंग संकुलाची संकल्पना सुरू केली की भोजन वेळेवर मिळालं पाहिजे, मुलांचा प्रवास वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतला पूर्ण वेळ वाचला पाहिजे। खरे सर, खरं तर आपल्याला कोचिंग संकुलाविषयी, या निवासी कोचिंग संकुलाविषयी बोलायचंच आहे। मात्र मला हे विचारायचं की नेमक्या कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना आपल्या या निवासी संकुलांमध्ये आपण प्रवेश? आम्ही सध्या महाराष्ट्रामधून आता ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची बोर्ड परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पुढचं 11वी 12वी या 2 वर्षांसाठी त्यांची पूर्ण तयारी करून घेणं, नंतर मेडिकलची तयारी करून, मेडिकल एंट्रन्स एक्झामची तयारी करून घेणं, मग ती स्टेट लेव्हलवरची असो किंवा नॅशनल लेव्हलवरची असो। आता नीटचा तर गोंधळ आहेच सुरू सगळ्या देशभरामध्ये। आता याच्यावर कोण न कोणाला दोष द्यायचा किंवा काय हा आपला चर्चेचा मुद्दा नाही किंवा त्याचा आपला हे पण नाही, पण विद्यार्थ्यांसाठी म्हणजे माझ्याकडे पण विद्यार्थी आहेत। आता या वर्षी जे आमच्याकडे
12वी सायन्सची परीक्षा दिली आणि ज्यांनी मेडिकल सीईटी पण दिली होती त्या विद्यार्थ्यांना पण आता नीट द्यावी लागणार आहे. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांची आम्ही नीटची पुढच्या 2 महिन्यामध्ये व्यवस्थित तयारी करून घेऊच. पण खरी गरज जी आहे, आत्ता जी मुलं 8वीत जात आहेत त्या मुलांची 8वी पासून NCERT किंवा नॅशनल लेव्हलवरच्या सिलेबसवर, ज्या सिलेबसवर परीक्षा होते आणि परीक्षेची काठिण्य पातळी जास्त जरी असली तरी त्या परीक्षेला कसं सामोरं जायचं या दृष्टीनं मुलांना 8वी पासून तयार केलं पाहिजे. त्याच्यामुळे सध्या जे विद्यार्थी 7वी पास झालेले आहेत आणि 8वीत जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 8वी आणि सध्या जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत आणि 11वीत जात आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वी ह्या प्रवेशावर आम्ही जास्त जोर देतो आहोत. आणि या विद्यार्थ्यांना किंवा या वर्गामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या पालकांना, विद्यार्थ्यांना आम्ही आवाहन करतो की आपण आपल्या मुलांना प्रवेशासाठी आमच्या चाटे निवासी संकुलाच्या ह्याच्यावर दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा. त्यांच्या सोयीसाठी मी हे क्रमांक पण सांगतो की मुंबईचं जे ऑफिस आहे तिथं आमचे हे नंबर्स आहेत 022 24 18 2401 किंवा 022 24 18 2402, 022 24 18 2403 या क्रमांकावर, किंवा मग फोन लागत नसेल तर आपण SMS वर 566-77 या क्रमांकावर कोचिंग असा शब्द करून SMS आम्हाला करा, आम्ही तुम्हाला फोन करू. आणि या विद्यार्थ्यांसाठी सध्या जी मुलं 8वीत जात आहेत आणि जी मुलं 11वीत जात आहेत त्या मुलांसाठी आम्ही प्रवेशासाठी सध्या हे प्रयत्न करतो आहोत. त्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा. अगदी सर, आता तुमच्या बोलण्यामध्ये नीटचा विषयाला खरं तर आजच्या चर्चेचा जरी विषय नसला तरी अनेक विद्यार्थी आहेत जो आता नीटचा अभ्यास करणार आहेत, कारण पुढच्या 2 महिन्यामध्ये नीटचा परत एकदा चान्स या विद्यार्थ्यांना दिला. तर आपण चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक आहात, संस्थापक आहात, तर आपण यांना काय सल्ला देऊया, कशी नेमकी तयारी असावी किंवा याच्यावर आपलं म्हणणं काय आहे? बेसिकली एक म्हणणं माझं असं आहे की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मला योग्य वाटत नाही व्यक्तिशः, कारण हे चुकीचं आहे. म्हणजे मुलांना ॲडमिशन घेताना वेगळं सांगायचं आणि नंतर ऐनवेळी परीक्षा अशी घ्यायची, हे आजपर्यंत कधी भारताच्या शैक्षणिक इतिहासामध्ये असं घडलेलं नाही. पण यावेळेस घडतंय आणि एक्झॅक्टली कुठल्या मुद्द्यांच्या आधारे हे निर्णय दिला गेला हे माहिती नाही. पण ह्याच्यामध्ये जे अनेक विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांच्यामध्ये कमालीचं इरिटेशन आहे आणि फार चिडलेले आहेत. विद्यार्थी चिडलेले आहेत, पालक चिडलेले आहेत. पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी एक वेळ येत असते की जेव्हा माणूस हतबल होतो आणि परिस्थिती त्याला त्याच्या मनाविरुद्ध करायला लावते, अपेक्षा जे असते त्याच्यापेक्षा वेगळं करायला लावते. तर माझं ह्या विद्यार्थी आणि पालकांना की शांत राहा. एक गोष्ट की परीक्षा जरी राष्ट्रीय अभ्यासक्रमावर होणार असली आणि नीटच्या आधारे प्रवेश दिले जाणार असले तरीही त्यांनी काही फारसा फरक पडत नाही. ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे त्या विद्यार्थ्यांनाच ॲडमिशन मिळणार आहेत. म्हणजे मेडिकल सीईटीची परीक्षा होती म्हणून मेडिकल सीईटी महाराष्ट्रातून बसलेल्या काही 4.5 लाख विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार नव्हती. जे काही 10-15 हजार विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार होती मेडिकलमध्ये, MBBSला, BAMSला किंवा बाकीच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये BDSला, तर आता ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवरून झाली तरी सिलेक्शन त्याच मुलांमधून होणार आहे. खरं. त्याच्यामुळं वेगळे कॉम्पिटिटर्स नाही आहेत. म्हणजे त्याच्यामुळं पण पॅनिकनेस जो असतो, एक चीड जी असते, राग असतो, हे काढायला पाहिजे, हे शांत व्हायला पाहिजे. हा थोडासा संस्काराचा भाग आहे की शांत राहा आणि एक मिनिट स्पर्धा परीक्षा कुठलीही असो, परीक्षेच्या तयारीचा एक मिनिट महत्वाचा आहे. तुम्हाला जे काही राहिलेलं आहे, जो काही अभ्यासक्रम आहे, CBSEची पुस्तकं पहा, स्टेट बोर्डाची पुस्तकं पहा, स्टेट बोर्डाचा 11वी-12वीचा पूर्ण सिलेबस करा, CBSEचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची पुस्तकं व्यवस्थित पहा आणि त्याची व्यवस्थित तयारी करा. काही जुन्या नीटच्या परीक्षेचे पेपर्स आहेत ते पेपर्स एकदा पहा. तुम्हाला जे काही मार्गदर्शन आहे, तुम्ही जिथं क्लास लावलेला आहे, आम्ही आमच्याकडे जे विद्यार्थी आहेत आम्ही त्यांची तयारी करून घेऊच, कारण आमची नीटची पूर्ण तयारी होतीच. नीटच्या परीक्षेमध्ये चाटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी सुद्धा 2013 पर्यंत जेव्हा ही परीक्षा होत होती 11, 12, 13, तेव्हा नीटच्या परीक्षेमध्ये चाटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे. आताही विद्यार्थी मिळवतील, तो मुद्दा नाही. पण ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला अतिशय धैर्यानं तोंड देणं महत्वाचं आहे की
सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने निर्णय झाला या गोष्टीवर याचे पडसाद खरं म्हणजे पुढच्या काळामध्ये उमटतील. मला काय हा निर्णय योग्य वाटत नाही आणि आज ना उद्या कधी ना कधी सुप्रीम कोर्टाला आपल्या या निर्णयाबद्दल पश्चाताप व्यक्त करावाच लागेल की या पद्धतीने निर्णय देणं बरोबर नव्हतं. आणि पण या लोकांना कदाचित व्यवस्थित त्यांची बाजू मांडता आली नसावी सुप्रीम कोर्टासमोर. परंतु आता जे घडलं जे आपल्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल आपण खेद करण्यात काय अर्थ आहे. बरोबर आहे. जे आहे म्हणजे एक सामान्य मी नेहमी एक प्रार्थना वापरतो माझ्या जीवनामध्ये ती विद्यार्थ्यांना सांगतो की देवा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे. आणि या दोन परिस्थितींमधला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. आता ही परीक्षा मुलांना द्यायची हे एकदा सत्य स्वीकारलं तर हे सत्य प्रसन्नतेनं स्वीकारा. चिडचिड करून स्वीकारू नका, प्रसन्नतेनं स्वीकारा. आणि जी गोष्ट तुम्ही करू शकता, तुमच्या हातात वेळ आहे, 2 महिन्याचा वेळ आहे, 2 महिने काही दिवस आहेत, यात एक मिनिट तुम्ही व्यवस्थित वापरा. आणि तुम्हाला मदत घ्या, टीचर्सची मदत घ्या. चाटे क्लासेसचेच विद्यार्थी असतील असं नाही, बाहेरच्या सुद्धा विद्यार्थ्यांना आमच्या चाटे क्लासेसच्याही स्टाफची मदत पाहिजे असेल तर ते आम्हाला संपर्क साधू शकतात, आमच्या टीचर्सची मदत घेऊ शकतात आणि आम्ही त्यांना मदत करू. पुस्तकं कोणची पाहिजेत किंवा हे सगळं करू. आणि आहे परिस्थिती, या परिस्थितीला तोंड द्या. स्वतःच्या पॅनिकपणामुळे ही संधी घालवू नका, वेळ वाया घालवू नका, हे मी आवर्जून सांगेन. आणि त्याच वेळी जी मुलं आत्ता 2016ची परीक्षा देत आहेत त्यांची ही गोष्ट झाली. 2017ची जी परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या हातात तर भरपूर वेळ आहे, त्यांनी आत्तापासून तयारीला लागलं पाहिजे. आणि आता ज्यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी सुद्धा पुढच्या 11वीच्या 12वीच्या 2 वर्षाच्या अभ्यासामध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या CETची व्यवस्थित तयारी केली पाहिजे. आणि जी मुलं आता 8वीत जात आहेत त्यांना तर 5 वर्षाचा वेळ आहे, पण वेळ भरपूर करू असं होत नसतं. जे विद्यार्थ्यांना म्हणजे वेळ निघून जात असते त्यांच्या आयुष्यामधून ती तशीच निघून जाते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते बिचारे मागं पडतात किंवा त्यावेळेस जेव्हा करायचं असतं त्यावेळेस हातबल झालेले असतात. दुसरीकडे कुठेतरी तुमची ताकद वाया जाते किंवा ऊर्जा वाया जाते आणि जे करायचे ते राहून जातं. आणि याच्यासाठीच योग्य मार्गदर्शनाची फार गरज आहे. अगदी खरं सर, हे तुमचं मौलिक मार्गदर्शन आम्हाला असंच घ्यायचंय. मात्र इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा आमचा चर्चेचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल. आज आपण बोलतो आहोत ते चाटे कोचिंग क्लासेसच्या संकुलांविषयी, निवासी संकुलांविषयी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि एकंदरीतच या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहे स्वतः चाटे सर. आणि या चर्चा अत्यंत छान चालू आहे सर. आत्ता तुम्ही आम्हाला खूप चांगला मुद्दा सांगितला नीटच्या विद्यार्थ्यांचा. थोडंसं आणखी पुढे जाऊया. मला संकुलाविषयी आणखी विचारायचं होतं. आपल्या नेमक्या सुविधा काय काय असतात, तिथल्या विद्यार्थ्यांना सुविधा काय असतं संत. भौतिक सुविधा ज्या काय आहेत म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या रूम्स आहेत तर रूम स्वच्छ असतात, गाद्या, सतरंजी किंवा स्टडी टेबल वगैरे नसतो. आमच्या ह्याच्यामध्ये अपेक्षा अशी असते की ज्या रूम मध्ये तुम्हाला रात्री झोपायचंय त्या रूम मध्ये शक्यतो अभ्यासाला बसू नका. अभ्यासाला बसण्यासाठी तुमच्या वेगळ्या स्टडी रूम्स आहेत, क्लासरूम्स आहेत, हॉलमध्ये आहेत, तिथे येऊन अभ्यासाला बसा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला झोपायची, आराम करायची सवय असावी किंवा मग गप्पा मारायच्या, त्याच्यासाठी ह्याचा बेडरूमचा वापर केला पाहिजे. म्हणजे उजेड, प्रकाश वगैरे एकदम व्यवस्थित असतो. आणि जेवणाची सोय अतिशय चांगली असते. म्हणजे आमच्या 8-10-12 वर्ष झाली आज आमचं हे ठिकाणी चालू आहे, पण ह्या 12 वर्षामध्ये जेवणाची अशी विशेष कंप्लेन कधी नाही आहे पालकांची. अतिशय चांगलं जेवण देतो आम्ही. कारण आम्ही जे खातो आणि आम्ही जेव्हा म्हणजे मी, माझा छोटा भाऊ किंवा माझे पुतणे, आम्ही कधीही आम्ही निवासी कोचिंग संकुलामध्ये जातो तर आम्ही सुद्धा तिथं जी मुलं जेवतात तेच जेवण करतो. आणि
त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टीची लगेच जाणीव होते की जेवण व्यवस्थित आहे. एखादी भाजी नाही आवडली तर आम्ही लगेच सांगतो की भाज्या व्यवस्थित करा किंवा भाज्या चांगल्या करा, चॉईस चांगलं द्या मुलांना. नंतर तिखट करू नका, मसालेदार करू नका, मुलांना आळस येईल या पद्धतीचं जेवण देऊ नका, ताक भरपूर द्या, दूध भरपूर द्या, दुग्धजन्य पदार्थ वापरा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोच. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की चाटे निवासी कोचिंग संकुलाचं वैशिष्ट्य हे की दररोज प्रत्येक विद्यार्थ्याला 5 तास अभ्यासक्रम शिकविणं आणि 5 तास विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेणं. विद्यार्थ्याला मागं पडण्याची संधीच ठेवत नाही. प्रत्येक विद्यार्थी पुढे गेला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला यश मिळालं पाहिजे. बरोबर. आता जो मेडिकलला लागेल, कमी पडेल हे सांगता येत नाही, पण त्या स्पर्धेमध्ये तो उतरणं, त्याची तयारी होणं, तिथपर्यंत पोहोचणं हे सुद्धा काही कमी नाही. आणि ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थी, अरे मला जमलंच नाही, कारणं सांगत बसणं, या गोष्टी नको. तुम्ही परफॉर्म करा. मी माझ्या शाळेचं वैशिष्ट्य सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या पालकांना की मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं मोबाईलवर वेळ घालवतात, मुलं इंटरनेटवर वेळ घालवतात. पण माझ्या कुठल्याही निवासी कोचिंग संकुलामध्ये आपण या, आपल्याला मुलं दररोज 5 तास अभ्यास शिकताना आणि 5 तास अभ्यास करताना दिसतील. 5 तासाचे आम्ही 5.25 तास करणार नाही, पण आमचं असं ऑब्झर्वेशन आहे की ह्या 5 तासानंतरही अनेक मुलं जसा वेळ मिळेल तसा अभ्यासच करतात, अभ्यासाला लागलेले असतात. एक अभ्यासाचं वातावरण बनलेलं असतं. नंतर मुलं एकमेकात गप्पा मारण्यात वेळ घालवणार नाहीत. मुलं मुलं मेडिटेशन करतील, मुलं प्रार्थना करतील, मुलं त्यांचं जे काही कमी जास्त आहे त्याच्यावर विचार करतील. त्यांना जेव्हा बोलायची वेळ दिलेली आहे की गप्पा मारा, आता एक अर्धा तास गप्पा मारा, त्यावेळेस मुलांनी गप्पा माराव्यात हे अपेक्षित आहे. पण प्रत्येकाचं तुम्ही दुसऱ्याला डिस्टर्ब करून गप्पा मारण्याला अर्थ नाही. त्याचा अभ्यास चालू आहे ना, त्याला त्याचा अभ्यास करू द्या. ही काळजी आम्ही घेतो आणि पालकांना सांगतो की दररोज संध्याकाळी 7:30 ते 10:30 आमच्या सगळ्या निवासी कोचिंग संकुलामध्ये आमचे सगळे विद्यार्थी तुम्हाला अभ्यास करताना दिसतील. ही गोष्ट फार अवघड आहे. ही गोष्ट फार अवघड आहे. मुलांची जबाबदारी घेणं, त्यांच्याकडून करून घेणं. आणि हे एक आम्ही मिशन म्हणून ठरवलेलं आहे की आम्हाला या मुलांमध्ये प्रगती करून आणायची आहे, आम्हाला या मुलांची स्वप्न साकार करण्यासाठी मदत करायची आहे, म्हणून आम्ही हे करतो. म्हणजे आमच्या पुण्याच्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी 7:30ला 8ला कुणी पालकांनी जावं आणि पाहावं. सगळे विद्यार्थी अभ्यास करत असतात. औरंगाबाद मी सुद्धा खूप वेळा जातो, पाहतो. औरंगाबादमध्ये सुद्धा विद्यार्थी संध्याकाळच्या वेळेला सगळे अभ्यास करत असतात. नाशिकमध्ये पण सगळे अभ्यास करत असतात. आता औरंगाबाद, ठाण्याचे आता संकुल सुरू होतंय. ठाण्यामध्ये सगळे विद्यार्थी आपल्याला अभ्यास करताना दिसतील. हे सगळं मुलांकडून करून घेणं. एरवी बाहेर मुलं टीव्ही पाहत बसलेले असतील, इंटरनेटवर खेळत असतील किंवा, आणि हे नको. म्हणजे जी गोष्ट पालक देऊ शकत नाही, जी गोष्ट पालक करू शकत नाहीत, ती गोष्ट शिक्षक करू शकतो. खरे. शिक्षक हा एका अर्थानं मुलांची दुसरी आईच असतो आणि आम्ही असंच मानतो. महाराष्ट्रामध्ये तर ज्यांच्याकडून ज्ञान मिळतं त्यांना कधीही गुरु म्हणत नाहीत. महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांना इतरांकडून ज्ञान मिळतं त्यांना माऊली म्हणण्याची परंपरा आहे. आणि हाच संस्कार चाटे निवासी कोचिंग संकुलामध्ये पण जपला जातो की इथले शिक्षक हे माऊलीसारखं वागतात, मुलांची काळजी घेतात. अगदी याच विषयावर आणि ह्या सगळ्या वैशिष्ट्यांवर आपल्याला आणखी चर्चा करायची आहे. मात्र इथे वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. हॅलो 24 तासमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण चर्चा करतो ते चाटे निवासी कोचिंग संकुलाविषयी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर प्राध्यापक मच्छिंद्र चाटे सर स्वतः आहेत. पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. सर, एकंदरीतच आत्ता आपण बोलताना सांगितलं की कसं नेमकं हे संकुलाची वैशिष्ट्य आहेत, पण मुलांचं इथे आल्यानंतर, प्रवेश घेतल्यानंतर नेमका दिनक्रम कसा असतो? दिनक्रम असा असतो की विद्यार्थ्यांना झोप व्यवस्थित मिळाली पाहिजे, जेवण वेळेवर मिळालं पाहिजे, अभ्यास वेळेवर झाला पाहिजे आणि
मुलं डिस्टर्ब होता कामा नयेत, पॅनिक होता कामा नयेत. तर दिनक्रम असा असतो की सकाळी 5 वाजता उठणं. 5 वाजता उठल्यानंतर मग तयार होणं, बाथरूमला जाणं, नंतर मग मेडिटेशन करणं, योगा करणं, जे काही सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या उरकून विद्यार्थी 6:30 पावणे 7ला तयार झाला पाहिजे की ज्यावेळी सकाळचा नाश्ता असतो. सकाळचा नाश्ता करणं व्यवस्थित, आणि नाश्ता केल्यानंतर एक सामूहिक प्रार्थना होते, आणि सामूहिक प्रार्थनेनंतर सकाळी बरोबर 7:30 वाजता टीचिंग सेशन्स सुरू होतात. 7:30 वाजता सुरू झालेले हे टीचिंग सेशन्स दुपारी 1 वाजेपर्यंत चालतात. याच्यामध्ये एक अर्ध्या तासाचा गॅप पण असतो की जेव्हा मुलांना फळाचा ज्यूस वगैरे दिला जातो. आणि बरोबर दुपारी 1 वाजता, म्हणजे हेच सकाळी 7:30 ते दुपारी 5-1 या वेळेमधले 5 तास टीचिंग हा महत्त्वाचा भाग आहे की जिथं शिकवलं जातं व्यवस्थित, प्रत्येक विषय व्यवस्थित शिकवला जातो. 1 वाजता दुपारी जेवण होतं. जेवणानंतर मग मुलांना 3 वाजेपर्यंत विश्रांती असते. मुलं विश्रांती घेऊ शकतात, झोप घेऊ शकतात, आराम करू शकतात. पण 3 वाजता, बरोबर 3 वाजता नॉलेज रूममध्ये जाऊ शकतात. नंतर दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये स्वाध्याय असतो. मुलांनी अभ्यासाला बसायचं. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमधून ही संकल्पना मी घेतलेली आहे की दुपारी 3 ते 5 शिक्षक आहेत, तुमच्या सगळ्या विषयांचे शिक्षक तिथं उपलब्ध आहेत. तुमची कुठलीही शंका तुम्ही त्यांना विचारू शकता, तुम्ही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता. ते शिकवणार नाहीत, तुम्ही जे विचाराल ते सांगतील. अभ्यास कसा करायचा हे समजावून सांगतील. बरोबर, काय पाठ करायचं, काय प्रॅक्टिस करायची, काय सोडवायचं, हे सगळं प्रत्येक गोष्ट बारीक बारीक सांगावं लागतं. सायन्सच्या अभ्यासामध्ये टीचरची फार गरज असते. सायन्स म्हणजे असं वाचून कुणी सायन्स शिकू शकत नाही, किंवा पुस्तकामधून मॅथमॅटिक्स कुणाला शिकता येत नसतं. शिक्षक लागतोच. फिजिक्स आहे, सायन्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, या गोष्टीमध्ये शिक्षकाची नितांत गरज असते. आणि 3 ते 5 हा काळ होतो. नंतर मग 5 ते 6:30 पर्यंतचा वेळ मुलांना खेळण्यासाठी, तयार होण्यासाठी, या गोष्टींसाठी असतो. नंतर मग संध्याकाळी 6:30 वाजता संध्याकाळचं जेवण होतं. संध्याकाळचं जेवण झालं की विद्यार्थी संध्याकाळी 7:30 ते रात्री 10:30 या वेळेमध्ये पुन्हा अभ्यास करतात. संध्याकाळी 10:30 वाजता म्हणजे सगळे मुलं आपापल्या रूममध्ये झोपायला जातात. आणि संध्याकाळी झोपलं की सकाळी 5 वाजता हा दिनक्रम सुरू होतो. खरे, असा दिनक्रम एक आदर्श आयुष्य पुढे घालवण्यासाठी सुद्धा या विद्यार्थ्यांना निश्चित उपयोगी पडत असेल. सर, आज आपण चाटे निवासी कोचिंग संकुलाविषयी हे सगळं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.